देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समिती अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झालेली आहे। त्यांच्या या निवडीवरती उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतलाय। नार्वेकरांची नेमणूक म्हणजे हे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेलं पाऊल मानायचं का? उद्धव ठाकरेंनी असा सवाल केलाय। दरम्यान उद्धव ठाकरेंनी पत्र लिहित राहुल नार्वेकरांच्या कायदा समिती अध्यक्षपदीच्या नियुक्तीवरती काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची नेमणूक हे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेलं पुढचं पाऊल मानायचं का? महाराष्ट्रात नुकताच परिशिष्ट 10च्या चिंधड्या उडवून जो उफराटा निर्णय नार्वेकरांनी दिला त्याचं वस्त्रहरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तर केलंच, परंतु त्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयातही गेलेलो आहोत। प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये असताना ही नेमणूक करणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयावरती दडपण आणण्याचाच प्रयत्न समजावा लागेल। आम्ही सर्वोच्च न्यायालयाहून मोठे आहोत, आम्ही म्हणून तेच संविधान आणि म्हणून तोच कायदा यापुढे देशात असेल असं म्हणणारे कोणीही असले तरी त्याला डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची आणि लोकशाहीची ताकद दाखवावीच लागेल, अन्यथा देशामध्ये लोकशाहीची हत्या होऊन बेबंदशाही येईल असं पत्रामध्ये म्हणण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।